नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघता बघता वर्ष संपून गेलं आणि आता प्रयोग परीक्षा जवळ आली, तिला आपण प्रात्यक्षिक परीक्षा म्हणतो. त्या प्रात्यक्षिक परीक्षेचा पेपर कशा प्रकारचा असतो ते आपण आज याच्यामध्ये बघूया, या सत्रामध्ये बघूया. आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा अशा प्रकारचा असतो बोर्डाच्या परीक्षेचा. याच्यामध्ये वरच्या लाईनला इकडे लिहिलेलं आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा माहे कोणत्या महिन्यामध्ये तुमच्याकडे होते त्याच्याप्रमाणे, आणि 2025 असेल तर 25, 26 असेल तर 26, याप्रमाणे तुम्हाला इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आल्यास शाळेचे केंद्राचे नाव, तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी लिहायचे आहे नाव पूर्ण. शाळेचा सांकेतिक क्रमांक शाळेला दिलेला असतो, प्रत्येक शाळेला या बॉक्स मध्ये भरायचे आहेत. एस पुढे काय असेल ते, समजा त्या ठिकाणी 03, 05, 340 अशा प्रकारचा वगैरे इथे नंबर असतो, तो या ठिकाणी भरायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, तुम्हाला दिलेल्या त्या हॉल तिकीट वरती एक बैठक क्रमांक आहे, तो बैठक क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. मी तुम्हाला तो हॉल तिकीट दाखवतो या ठिकाणी कशा प्रकारचा आहे. तो बैठक क्रमांक तुमचा या ठिकाणी आहे. जसं या ठिकाणी सीट नंबर ए 28 87 23 हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी या बॉक्स मध्ये लिहायचा आहे. सीट नंबर या ठिकाणी ए, पुढे जे काय अंक असतील त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या ओळीला विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक अक्षरात असं त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. ते तुम्ही लिहिताना बऱ्याच वेळा गोंधळ होतो, कारण विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना नसते की किती वगैरे. या ठिकाणी ते लिहिताना तुमच्या हॉल तिकीट मध्ये ऑलरेडी तो दिलेला आहे, तो तुम्ही बघून लिहिलात तरी चालेल. तो या ठिकाणी आहे, हा दिलेला हा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये तुम्हाला दिलेला आहे तो क्रमांक, की सीट नंबर काय असेल तो ए 2 लाख वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो हॉल तिकीट मध्ये. तो त्या ठिकाणी हॉल तिकीट मधला बघून तुम्ही या ठिकाणी नोंद करू शकता, म्हणजे तुमची ती चूक होणार नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली दिनांक, ज्या दिनांकाला तुमची परीक्षा होते ते त्या ठिकाणी लिहायचं, नोंद करायचं आहे. दिनांक लिहिताना चूक करायची नाही, कारण समजा तर तुमचा दिनांक 2 तारखेला परीक्षा होत असेल तर 02, आणि पहिल्या महिन्यात असेल तर 01, आणि पुढे 2000 काय असेल तर 26 पुढचा नमूद करायचा आहे. हे व्यवस्थितपणे नमूद करायचे, चुका होऊ द्यायचे नाही. पुढचा इथला कॉलम आहे विद्यार्थ्याची स्वाक्षरी, तुमची सही करायची आहे. जी हॉल तिकीट वरती सही असेल, ज्याप्रमाणे तुम्ही हॉल तिकीट वर सही करता त्याप्रमाणे इथे सुद्धा सही करायची आहे. या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं मी दाखवतोय, त्या ठिकाणी तशीच सही या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याच्या खालच्या बाजूला अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये 2 परीक्षक असतील, एक बाहेरूनच्या शाळेमध्ये आलेला बहिस्थ परीक्षक असेल आणि तुमच्या शाळेतले विज्ञान शिक्षक अंतर्गत असतात, ते अंतर्गत या चौकटीमध्ये साईन करतील, सही करतील. अशा प्रकारे हे तुम्हाला न चुकता नोंदी करायच्या आहेत त्या ठिकाणी. आणि जर समजा याच्यामध्ये खाडाखोड झाली तर तुम्हाला कदाचित मार्क कमी मिळू शकतात. तुमचे मार्क कपात होऊ नयेत, चुका होऊ नयेत, यासाठी याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. इथे काही तुम्हाला विद्यार्थ्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्हा दिलेल्या प्रश्नांची स्लिप काळजीपूर्वक वाचा व त्यानुसार प्रयोग करा. म्हणजे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये जेव्हा तो प्रयोगाची स्लिप दिली जाईल तेव्हा त्यावेळेस त्या स्लिपवरती काय नाव आहे, कोणता प्रयोग तुम्हाला दिलेला आहे, त्याची तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करायचे आणि तो त्याच्यानुसारच प्रयोग करायचा आहे. नंबर 2, विद्युत धारेच्या प्रयोगावेळी विद्युत जोडणी अंतर्गत बहिस्थ परीक्षकाकडून तपासून घेऊन नंतर प्रयोगास सुरुवात करावी. म्हणजे समजा काही प्रयोग विद्युतचे आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लाईटचा उपयोग करायचा आहे, तर अशा वेळी तुम्ही त्याची जोडणी बरोबर केली आहे का हे तुम्ही त्या अंतर्गत परीक्षकाला किंवा बाहेरून आलेले जे परीक्षक आहेत त्यांना दाखवा आणि नंतरच प्रयोगाला सुरुवात करा.
कारण त्या ठिकाणी उलटसुलट जोडणी झाली असेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, ते जे तुमचे जे समोरचे जे उपकरण आहे ते धोका होऊ शकतो किंवा शॉक लागू शकते, म्हणून तुम्ही ती तपासणी करूनच त्या ठिकाणी पुढचा प्रयोग करायचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आहे तुमचे एक निरीक्षक अंतर्गत आणि दुसरे बहिस्त परीक्षकांना दाखवून निरीक्षणाच्या नोंदी निरीक्षण तक्त्यामध्ये सुस्पष्टपणे करा. मी तुम्हाला पुढे तो तक्ता सुद्धा दाखवणार आहे कशा प्रकारे नोंद करायचे ते. तुमचा प्रयोग पूर्ण झाल्यानंतर कार्यरत टेबल स्वच्छ करा. म्हणजे याच्यामध्ये परीक्षेमध्ये तुमचा तो प्रयोग करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तो तुमचा टेबल सुद्धा स्वच्छ करायचा आहे. हे सुद्धा या ठिकाणी तुमची काळजी घ्यायची आहे, म्हणजे ते सुद्धा या गुणामध्ये नोंद होणार आहे आणि तुम्ही कशा प्रकारे तो सोडवताय याच्यावरती तो अवलंबून आहे. आता याचे मार्काचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची प्रयोगवही आहे, प्रात्यक्षिक नोंदवही आहे. त्या नोंदवहीला 4 गुण आहेत. 4 गुण तुम्ही वर्षभर काय केलेलं कार्य त्याच्यामध्ये असेल, प्रयोग केलेले असतील, त्या प्रयोगाचे नावे वगैरे लिहिलेले असतील, त्याच्यावरती तुमच्या त्या विज्ञान शिक्षकाची सही, त्याचबरोबर मुख्याध्यापकांचा स्टॅम्प सुद्धा असला पाहिजे त्याच्यावरती. आणि ते त्या वहीला तुम्हाला विज्ञान भाग 1 ला 2 मार्क आणि 2 ला 2 मार्क असे एकूण 4 मार्क आहेत. त्याच्यानंतर वर्षभरामध्ये तुम्हाला उपक्रम किंवा नोंद वही दिलेली असेल नोंदणी करण्यासाठी, त्या नोंदणीला सुद्धा 4 मार्क आहेत, म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी नमूद होणार आहेत. हे झाले 4 आणि 4 8 मार्क झाले. पुढे आहे विज्ञान तंत्रज्ञान भाग 1. भाग 1 मध्ये तुम्ही जे काही प्रयोग करणार आहात त्या प्रयोगाला 6 गुण आहेत. त्या 6 गुणापैकी कशा कशा प्रकारची विभागणी आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. विज्ञान भाग 2 ला 6 गुण आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत खालच्या बाजूला. असे एकूण 20 पैकी तुम्हाला गुण याच्यामध्ये आहेत, ते गुण या ठिकाणी नोंद करायचे आहेत. ते गुण या चौकटीमध्ये नोंद केले जातात, म्हणजे इथं दिलेले चौकट जी आहे त्याप्रमाणे ते गुण या ठिकाणी टोटल हे केलं जातं. त्याच्या खालच्या चौकटीमध्ये दिलेले गुण हे अक्षरामध्ये नोंदविले जातात. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला अंतर्गत परीक्षक, म्हणजे तुमच्या शाळेमधले विज्ञान शिक्षक असतील त्यांची नेमणूक केलेली असेल त्या शिक्षकांची सही असते. आणि त्याच्या खालच्या बाजूच्या याला बहिस्त परीक्षक, म्हणजे बाहेरून आलेले जे काही विज्ञानाचे शिक्षक आहेत, शिक्षण विभागाने पाठवलेले किंवा बोर्डाने पाठवलेले, त्यांची सही या ठिकाणी असते. आणि हे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची ही नोंद केली जाते. आता प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात करण्या अगोदर मी या ठिकाणी एक कशा प्रकारे भरलेले आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा इथे जानेवारी मध्ये परीक्षा होते, जानेवारी 2026 ला होते. खाली तुमच्या शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर मी इथे एक नमुना म्हणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सांकेतिक क्रमांक S03053440 अशा प्रकारे नोंद केलेला आहे. परीक्षकाचा बैठक क्रमांक या ठिकाणी नोंद केलेला आहे. त्याच्या खालच्या बाजूला A 2,88,723 अशा प्रकारे मी इंग्रजीमध्ये इथे नोंद केलेला आहे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला लिहिताना 29 तारखेला हा प्रयोग होतो, तर 29/01/2026 या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची सही तुमची करायची आहे. त्याच्यानंतर बाहेर जे परीक्षक असतील त्यांची सही या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे हा भरायचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता आपण प्रयोग बघूया कशा प्रकारे आतमध्ये प्रयोग सोडवायचे आहेत. आता प्रयोगाला सुरुवात करताना नेहमी दुसरं पेज उघडायचं या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी उघडल्याच्या नंतर इथे बघा, इथे दिसतंय विज्ञान तंत्रज्ञान भाग 1, म्हणजे प्रयोगाला खरी सुरुवात या ठिकाणाहून होते. इथे तुम्हाला प्रिंटेड दिलंय शीर्षक, टायटल या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी टायटल लिहायचे. तुम्हाला जे स्लिप दिलेली आहे त्या स्लिपवरचं टायटल याच्यामध्ये स्वच्छ अक्षरामध्ये नमूद करायचे. इथे तुमच्या त्या प्रयोगाला काय काय साहित्य लागतं इथे नमूद करायचे एका ओळीमध्ये अशा प्रकारचे. इथे त्या प्रयोगाची आकृती असेल तर एवढ्या जागामध्ये ही इथे बसली पाहिजेत. त्याच्यानंतर निरीक्षण असेल, निरीक्षणाचा तक्ता असेल तर इथे तक्ता काढायचा.
त्याच्यानंतर त्याचे काही अंकगणिती सोडवायची असेल त्याचा गणन असे म्हणतात. अंकगणिते भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी काय असेल ते याच्या सूत्रानुसार या ठिकाणी खालच्या बाजूला सोडवायचं आहे. आणि इथे वर सूचना दिलेली आहे बघा, आवश्यकतेनुसार आकृती, निरीक्षण, तक्ता, गणन यांची जागा अन्य घटकासह वापरता येईल. जर समजा एखाद्या प्रयोगाला आकृती नसेल तर निरीक्षण, तक्ता आपण आकृतीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो, कारण त्या आकृतीचा भाग त्याच्यामध्ये नाही आहे. अशा वेळी तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येते जागा. पण आकृती असेल तर मग मात्र त्या ठिकाणी वापरता येणार नाही. हा विज्ञान भाग 1 चा प्रयोग या पहिल्या पानापासून ते दुसऱ्या पानाच्या अर्ध्यापर्यंत येतो. इथे अनुमान लिहायचे त्याच, या ठिकाणी अनुमान नोंद करायचे. आणि त्याच्या खाली म्हणजे अर्ध्या पेज पासून पुढच्या प्रयोग सुरू होणार आहे विज्ञान तंत्रज्ञान भाग 2. याच्यामध्ये सुद्धा सेम करायचे. शीर्षक किंवा टायटल या ठिकाणी नमूद करायचे आहे. त्याच्यानंतर साहित्याची नोंद करायची आहे, स्वच्छ अक्षरामध्ये असावी. आकृती असेल तर आकृतीची या ठिकाणी नोंद करायची आहे. त्याच्यानंतर या भाग 2चा मागच्या पेजकडे यायचं आहे. मागच्या पेजकडे इथे निरीक्षण आहे, कशा प्रकारचे निरीक्षण वगैरे होतात त्याच्या प्रकारची नोंद करायची इथे. गणन, काही जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तुम्हाला सोडवायचं असेल तर. आणि निष्कर्ष या ठिकाणी निष्कर्ष आहे, अनुमान ज्याला आपण म्हणतो तो निष्कर्ष या ठिकाणी नमूद करायचे. अशा प्रकारे पूर्ण पेपर या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे, न चुकता, न खाडाखोड होता. जर समजा त्याच्यामध्ये खाडाखोड झाली तर तुमचे मार्क मायनस होऊ शकतात. काटेकोरपणे तुम्हाला एक काळजी घ्यायची, स्वच्छ अक्षर वापरायचे. अशा प्रकारचा हा प्रयोग आहे. मी या ठिकाणी अजून एक नमुना दाखवणार आहे कशा प्रकारे सोड. परत मी तुम्हाला या गुणाची विभागणी कशा प्रकारे होते याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक वही, नोंद वही 4 मार्क, उपक्रम नोंद वही 4 मार्क, आणि प्रयोग जो आहे विज्ञान भाग 1 चा 6 मार्क, 2 चा 6 मार्क, असे एकूण 20 मार्क होतात. त्याच्यामध्ये 6 मार्काचं विश्लेषण करताना या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की 6 मार्काचं विश्लेषण करताना तुम्ही तो प्रयोग कशा प्रकारे हाताळला, कशा प्रकारे केला, त्याला 3 मार्क आहेत त्या 6 मार्कापैकी. त्याच्यानंतर तुम्ही त्या नोंद कशी केली, तुम्ही जो प्रयोग असेल समजा तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन घ्यायचं असेल तर त्या नोंदी कशा प्रकारच्या केल्या त्याला 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर आकृतीला त्या ठिकाणी 1 मार्क आहे, म्हणजे 3, 2 आणि 1 असे ते 6 मार्क आहेत. ते विज्ञान भाग 1 मध्ये सुद्धा तसेच आहेत, विज्ञान भाग 2 मध्ये सुद्धा त्याप्रमाणेच आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हा अचूकपणे, न चुकता, स्वच्छ अक्षरामध्ये प्रयोग त्या ठिकाणी नोंद करायचा आहे. घाबरून जायचं नाहीये, प्रत्येकाने व्यवस्थितपणे त्याची नोंद करायची आहे. धन्यवाद.